निंबाळकर गोलंदाजी मार्क वरती तयार आहे आणि पहिल्या वर्षाचा मिस्टर एमपीएल संदीप पवार स्ट्रायकिंग एंड वरती पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा. आपण जाऊयात कॉम बॉक्स मध्ये. मान्य आदरणीय प्रशांतजी पुजारी सर आणि मारुती चव्हाण सर यांचा गोड आवाज जुगलबंदी आपण कंटिन्यू ऐकणार आहोत. प्लीज सर वेलकम. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय जबरदस्त मॅच यंदा तशी रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर देखील व्हाईट बॉल बॅक टू बॅक जर पाहिलं तर तिसरा व्हाईट बॉल आलेला पाहायला मिळते. एक्स्ट्रा वरती नक्कीच नियंत्रण ठेवावं लागेल कारण की आउटसाइड डी भरपूर आउटसाइड डी ऑफ स्टंप पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 व्हाईट बॉल आलेले पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप नॉस्टेक एंड वरती जर पाहिलं तर अमय आणि वैभव गोलंदाजी स्ट्राईक वरती आलेला पाहायला मिळतोय. पॉवप्लेचं षटक आहे. पहिलं पॉवप्लेचं षटक यावेळी नक्कीच कट केला. पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. दरम्यान जर पाहिलं तर चेंडू स्टॉप केला त्यानंतर चेंडू फेकला तोपर्यंत 2 धावा ऍड झालेला पाहायला मिळतात. हे ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार जसं जर पाहिलं तर उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते आणि जसं यात्रेचा हंगाम सुरू होतं ना प्रत्येक गावामध्ये अशा प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन केलं जातं. परंतु आता जर पाहिलं तर मालदन प्रीमियर लीगने एक अनोखा आदर्श ठेवलाय कारण आपल्या गावातील यंग टॅलेंटला बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर लिजंड खेळाडूंचा खेळ पाहण्याची सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. हा एक अनोखा उपक्रम त्यामध्ये 4 चांद लावलेले आहेत ते या नाईट क्रिकेटने. नक्की जबरदस्त. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लोअर फुल टॉस सी कॉर्नर रिजन मध्ये चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला हुलकावणे देऊन निघून जातोय. सीमा रेखा पार आलाय अप्रतिम चौकार. मारुतीजी तुम्ही ज्या प्रकारे आता उल्लेख केला की ग्रामीण क्रिकेट आता एक वेगळं वलय निर्माण करू लागलंय त्याच्यामध्ये या स्पर्धेने तर एक वेगळा विक्रमच लिहिलाय की काय असं म्हणावं लागेल कारण की पाटण पंचकृषीमध्ये एवढं क्रिकेट खेळलं जातं की अगदी पाटणच्या वाडीचं क्रिकेट नवी मुंबईमध्ये होतं आणि प्रत्येक गावाची एक स्वतःची स्पर्धा असते आणि ती 4 महिने सलग चालते. ही सर्वसामान्य गोष्ट नाही. इथे प्रचंड मोठा खर्च असतो. इथे प्रचंड मोठा ताण असतो. मॅन पॉवरची आवश्यकता असते. डोक्याने टेक्निकली खूप चांगले साऊंड पर्सन तिथे लागतात. परंतु या सर्व गोष्टींमध्ये मी एक गोष्ट आज आवर्जून उल्लेख करेन की अगदी शहराच्या ठिकाणी देखील 10-10, 15-15 लाखाच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. त्याच्यामध्ये देखील एवढा चांगला लख प्रकाश हा पाहायला मिळत नाही परंतु एवढ्या आपल्या गावखेड्यामध्ये पाहायला मिळतो. हा नक्कीच एक वेगळा इतिहास लिहिलाय टेनिस क्रिकेट जगतामध्ये विशेष करून तुमच्या या पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट अतिशय वेगळ्या उंचीवरती जाऊन ठेपलेलं सर पाहायला मिळतंय. आणि जर पाहिलं तर ही अशी स्पर्धा म्हणजे स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाहीये. अतिशय चांगल्या लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. कॉमेंटेटर जर पाहिलं तर प्रोफेशनल कॉमेंटेटर हा प्रेक्षक राजा. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा टेनिस क्रिकेट इंच्या माध्यमातून केली जाते. जवळजवळ कॅमेरे जर पाहिलं तर 4 कॅमेरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रोफेशनल MCA मान्यता प्राप्त पंच त्याचबरोबर DJ मास्टर खेळाडूंना बसण्यासाठी पाहिलं तर डगआउट देखील पाहायला मिळतं. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. यस अनअपेक्षितपणे उसळी घेणारा चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इट्स व्हाईट बॉल. यस अतिशय योग्य कॉल आहे कारण डोक्याच्या वरून चेंडू रिलीज झाला आणि स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा कॉल आलेला. मुख्य पंचाने देखील ऑफिशियल कॉल आम्हाला दिला. मारुती सर तुम्ही ज्या गोष्टीचा आता उल्लेख केला की ईच अँड एव्हरीथिंग इथे परफेक्टली डिलिव्हर केले गेले परंतु याच्यामध्ये ना एक आवर्जून गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही मैदानाच्या चौफेर जी आपली बाउंड्री लाईन सजवली गेली आहे ना त्या रो मध्ये आपल्याला 6 आणि 4 पाहायला मिळतात. मी राहुल पेंढारकर साहेबांवर बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रशांत फक्त आणि फक्त हे षटकार चौकार आणण्यासाठी मी मागचे 10 दिवस प्रयत्न करतोय. 10,000हून अधिकचा खर्च फक्त मी या पोस्टरसाठी खर्च केलाय. म्हणजे सांगायचं उद्दिष्ट आहे की खर्च महत्वाचा नाहीये. आम्हाला ती फिलिंग द्यायची स्टेडियम वाली फिलिंग खेळाडूंना द्यायची गावाकडे कारण की इथे बघा प्रेक्षकांसाठी ज्या डगआउट गॅलरी बनवल्या गेल्यात तिथे अगदी आपण पाहतोय की वरच्या गॅलरी पासून ते खालतीपर्यंत प्रेक्षक वर्ग बसलेत. मेल फिमेल मावश्या काक्या आज्या वहिनी ताई सर्वजण बसलेत.
इकडे आपण व्यासपीठावरती आपण पाहतो की दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्यावर जर का सांगायचं तर म्हणलं तर मैदानाच्या चौफेट व्हाईट फ्लड लाईटचा वापर केला गेलाय. व्हाईट फ्लड लाईटचा वापर हा इंटरनॅशनल लेवलच्या क्रीडा स्पर्धांमध्ये, लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती वाली फिलिंग इथे दिली गेली आणि त्याहून अधिक महत्वाचं असं की शेतामध्ये पिच बनवणं म्हणजे किती मोठी डोकेदुखी आहे ना, ती गावकडच्या खेळाडूंना विचारा. आणि इथे चांगली खेळपट्टी देखील बनवली गेलीत. त्याचबरोबर आपण पाहतो की खेळाडूंनी जे जर्सी परिधान केलेत, जे ट्रॅक परिधान केलेत, ते देखील चांगल्या दर्जाच्या उत्कृष्ट क्वालिटीचे इथे दिले गेलेत. म्हणजे काय हवं एखाद्या क्रीडा स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी? एलईडी स्क्रीन, मला नाही वाटत की आतापर्यंत कुणी इथे लावली असेल. एलईडी स्क्रीन इथे लावली गेली. देवं तरी काय द्यावं, कमी काढावी तरी कुठे काढावी, अर्थात आमच्या नितीन दादांची. नक्कीच कोणतीही कमतरता या स्पर्धेमध्ये सर ठेवलेली नाहीये, कारण ग्रामीण विभागामध्ये कसं प्रोफेशनल टुर्नामेंट खेळण्याची सुवर्ण संधी, कशा प्रोफेशनल टुर्नामेंट कशी असते ना, या खेळाडूंना जर पाहिलं तर नक्कीच अभिमान वाटावा अशी क्रिकेट स्पर्धा एक पर्वणी आहे. मालदन विभागातील खेळाडूंच्यासाठी एक पर्वणी, ही पर्वणी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मालदन प्रीमियर लीगचं आम्ही खूप खूप कौतुक करतो. त्यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असंच या ठिकाणी घडत राहा आणि मालदन गावाचं नाव साता समुद्रापार तुम्ही नेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. यावी चांगला बॉल या चेंडूला फक्त डिफेन्स केलेलं पाहायला मिळालं. बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह सजवलेला पाहायला मिळाली. या चेंडूवरती नक्कीच एक धाव, एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. एकच सिंगलवरती समाधान या ठिकाणी मानावं लागतंय. चांगलं क्रिकेट मध्ये सुरू आहे. दरम्यान जर पाहिलं तर पहिल्या षटकात झालेली समाप्ती, पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 आणि त्यामध्ये जर पाहिलं तर संदीप 9 धावसंख्येवरती खेळतोय. दुसरा पाहिलं तर अमे कोणती धावसंख्या त्यांनी आतापर्यंत घेतलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये 14 धावसंख्या, अमयने शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतलेली पाहायला मिळाली. पावपेचं षटक आता या ठिकाणी संपलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्ले आता जर पाहिलं तर पावपेचं षटक संपलेलं आहे. फिल्डीचं डिस्ट्रिक्शन थोडंसं वेगळं पाहायला मिळेल, कारण की 5 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शनसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खुशखबर 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 खुशखबर. मारुतीजी, ही खुशखबर आता खेळाडूंसाठी नाहीये, तर ही खुशखबर आमच्या मायमाऊलींसाठी, आमच्या बहिणींसाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या आमच्या महिला भगिनी प्रेक्षक म्हणून आज इथे आल्यात, मी त्यांना विनंती करतो की तुमच्या समोर आता एक लकी बॉक्स येणार आहे आणि त्या लकी बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि शेवटी स्पर्धेच्या म्हणजे माफ करा, आजच्या शेवटच्या क्षणी आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 12 पैठण्या देणार आहोत आणि एक मिक्सर बॉक्स देखील देणार आहोत. मारुती साहेब, मी असं म्हणेन की पुरुषांसाठी खेळायच्या स्पर्धा, महिला भगिनींसाठी लकी ड्रॉ, असं याआधी कधी तुम्ही पाहिलं होतं का तुमच्या परिसरामध्ये? नक्कीच नक्कीच सर, असं कधी आम्ही पाहिलं नव्हतं. कारण जर पाहिलं तर यावेळी समोरच्या दिशेने आडव्या बॅटने एक अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळतोय. कौतुक करावं तेवढं थोडं या संपूर्ण स्पर्धेचं, कारण महिलांना देखील आकर्षित करण्याचं काम या स्पर्धेने केलेलं आहे. आमच्या माता भगिनींचं स्वागत आहे, त्यांच्यासाठी नक्कीच खुशखबर आहे. आपल्या समोर या ठिकाणी महिलांच्यासाठी पैठण्या आणि पुरुषांच्यासाठी देखील या ठिकाणी ते बॉक्स येईल. त्यांच्यासाठी मिक्सर आहे. 20 रन 20 धावसंख्या आतापर्यंत झालेली पाहायला मिळते. एक अनोखी आदर्श ठेवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्की जबरदस्त क्रीडा स्पर्धा, खूप छान. म्हणजे ही स्पर्धा मॅनेजमेंट करण्यासाठी किती दिवस सर प्रशांत सर खर्च केले असतील, विचार किती मायक्रो प्लॅनिंग केलं या स्पर्धेचं. खूप छान यार, जबरदस्त क्रीडा स्पर्धा. नक्कीच फॅन केलं संपूर्ण सातारा जिल्ह्याला. मालदन प्रीमियर लीगने फॅन केलं, डोक्यावरती घेतलंय. तर यावेळेस आपण पाहतो की आखू टप्प्याची लाईन शॉर्ट ऑफ पूल सक्सेसफुल होतोय, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय की चेंडूला रोखण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. हो यस, पंचांचा इशारा येतोय, मिळताय धावा 4. चांगला प्रयत्न झाला होता शेवटच्या क्षणी आणि या 4 धाव फलकावरती धावसंख्या वधारते. 24 धावा स्कोर कार्ड वरती, 24 रन्स. तर नितीन दादांचा जो सॉन्ग आहे ना, सॉन्ग लावायचा आहे. चौकार षटकार मांडल्यानंतर नितीन दादांचा जो सॉन्ग आहे तो सॉन्ग तुम्ही लावायचा आहे. डीजे मास्टरला आम्ही या ठिकाणी सूचना करतो. नक्कीच हा बाहेरचा चेंडू सोडून दिलेला पाहायला मला, भरपूर लांबचा चेंडू. नक्कीच 55 इट्स व्हाईट बॉल. बाहेरच्या चेंडूला कोणती छेडछाड केलेली नाहीये. 25 धावसंख्या 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. स्ट्रायकिंग एंडवरती संदीप, नॉस्टेक एंड स्ट्रायकिंग एंडवरती अमय आहे, नॉस्टेक एंडवरती संदीप आणि सोन्या गोलंदाज ट्रॅकवरती. ओदी विकेट. मूर्ती लहान कीर्ती महान, त्याच्यावरती चढवलाय हल्ला, लांब 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 आणि लांबच लचक.
ठोकलाय षटकार, ठोकळीच आहे. अमय मोठा राखीस मोठा मारतोय. नक्कीच बॅकफूट वरती गेला, स्वतःसाठी जागा बनवली. शॉर्ट हार्मफुल, पूल झाला सक्सेसफुल, पॉवरफुल. रस्त्याच्या पलीकडे लांब लचक षटकार ठोकला. नक्कीच बाहेरचा चेंडू डाऊन दी लेग. इट्स व्हाईट बॉल पाहायला मिळाला. नक्कीच गोलंदाजाच्या वरती प्रशांत सर जेव्हा असे हल्ले चढतात ना, एक एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट होतो आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32-32. लॉस ऑफ दी 0 विकेट. दोन खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्डअप झालेली पाहायला मिळते. पार्टनर कसे असावे, संदीप आणि अमय यांच्यासारखे हे दोन पार्टनर आपल्याला पाहायला मिळतात. की स्लोवर बाउन्सर पाहायला मिळाला. स्लोवर बाउन्सर यावेळी देखील व्हाईट बॉल. पिचिंग पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. तदनंतर चेंडू थोडासा राईट झाला म्हणजे तुमची पिचिंग पाहिली जाते. तुमची पिचिंग जर आउटसाइड ऑफ स्टंप असेल, बॅट्समनच्या रीच मध्ये नसेल, तर तो व्हाईट बॉल दिला जातो. यावेळी देखील हाफ ट्रॅकर, हाफ आर्म पूल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. त्या प्रेक्षकाने अतिशय चांगला झेल पकडलाय. खूप छान झेल पकडला प्रेक्षकाने. प्रेक्षक गॅलरीमध्ये त्याचं देखील कौतुक करतो. डीजे ऑन. हातामध्ये झेल पकडलाय. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अजून एक साइड अँगलने आपण हे दृश्य पाहूया टेनिस क्रिकच्या माध्यमातून. वाव, एका हातामध्ये झेल पकडलाय. त्या प्रेक्षकाचं देखील कौतुक करतो. मोठा राकेश मार रहा है, त्याचं नाव आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळेल. तोडफोड बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग. म्हणजे यात्रेचे फटाके जसे फुटले होते ना, आता संध्याकाळी फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे या मालदणच्या क्रीडा नगरीवरती. क्रिकेट वेड गाव मालधन गाव, आणि मालधन गावामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून याच गावाला पाटण तालुक्यामध्ये, कराड तालुक्यामध्ये ओळखलं जातं. अप्रतिम या गोलंदाजाचा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजाचा अप्रतिम बॉल, चांगला कमबॅक केला या छोट्या गोलंदाजाने. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावा. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने. बॅक टू दी बॉलर. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणतो ना, हा फटका सजवला. यावेळी देखील अप्रतिम फटका आला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43-43. डिझाय 2 षटकानंतर 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी नक्कीच अप्रतिम या चेंडू या षटकामध्ये जवळजवळ 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मारुती सर, चर्चा तर मालदणची चालू आहे, परंतु थोडीशी चर्चा आपण IPL ची देखील करूयात. कारण की 264 धावा पंजाबनी चेस केल्यात 7 बॉल राखून, आणि KL राहुलने तब्बल 150 धावा ठोकल्यात. चाललंय तरी काय नक्की क्रिकेटमध्ये हे समजत नाहीये. काहीतरी नवीन विक्रमच आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेशा आता कक्षा रुंदावल्यात की काय IPLच्या. 264 चेस केलाय पंजाबने. हा एक विक्रम नक्की सर, क्रिकेट हा खेळ अनिश्चितच खेळ आहे. त्याचमुळे असंख्य भारतीयांच्या तरुणांच्या हृदयावरती अक्षरशः राज करतो. आणि क्रिकेटला जर पाहिलं तर भारतीय देवता मानतात. त्याचमुळे नक्कीच भारतीय क्रिकेट आज वेगळ्या उंची जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतं, आणि अव्वल स्थानावरती भारतीय क्रिकेट पाहायला मिळते. कोणतीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. पुन्हा एकदा आज सिद्ध करून दाखवलं. बघा, 43 धावा झाल्या. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 27 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय अमय, तर संदीप खेळतायत 9 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सचिन गोलंदाज ट्रॅकवरती आलेला पाहायला मिळेल. 7 चेंडूमध्ये 27 धावांची एक भारदार खेळी सजवतोय अमय. छोटा राकेश या नावाने प्रसिद्ध असलेला आता स्ट्रायकिंग एंडवरती संदीप. यावेळी देखील बॅकवर्ड जाऊन हा स्ट्रोक सजवलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजमध्ये ट्रॅव्हल झालाय. हाताला चटका देऊन निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार.
नितीन काळे खुश असतील. हे दोन्ही संघाचे संघ मालक क्लासमेट आहेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकाच्या विरुद्ध ठाकलेले पाहायला मिळतात. यावेळी अप्रतिम फटका सजवलाय. यावेळी देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने वन बाउन्स निघून जातोय. सीमा रेखा पार आलाय चौकार. डीजे परंतु आता धावांची बरसात अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय. लांब 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 आणि लांबच लचक आकाशाला बुक्की मारणारा षटकार. थँक्यू. नक्कीच आम्हाला कळवण्यात येत आहे की हा सर्वात लांब लचक षटकार आहे. या अगोदर स्क्वेअर रिजन मध्ये खेळला होता पेंढारकर सरांनी, परंतु हा जर पाहिलं तर संदीप याच्या माध्यमातून सर्वात लांब लचक लॉंग ऑन रिजनच्या वरून हा षटकार खेचलेला पाहायला मिळाला. यावेळी देखील चेंडूला फॉलो केलेलं पाहायला मिळालं, त्यामुळेच हा चेंडू फेअर बॉल घोषित केला. यस, इट्स अ फेअर बॉल, कारण की तुम्ही चेंडूला फॉलो केलं होतं. अतिशय योग्य पंचांची भूमिका पाहायला मिळते, कारण की बॅट्समनने चेंडूला फॉलो केलं, त्यामुळे पंचांनी हा फेअर बॉल घोषित केला. यस, ऍक्शन रिप्ले. यस, तुम्ही फॉलो केलेलं होतं, त्याचमुळे हा फेअर बॉल घोषित केला. तुम्ही जेव्हा चेंडूला फॉलो करता यावेळी अतिरिक्त बाउन्स अनअपेक्षितपणे उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिशय योग्य भूमिका, कारण बॅट्समनच्या रीच पासून भरपूर उंचीवरून जाणार हा चेंडू पाहायला मिळाला. वन ऑफ दी ओव्हर. यानंतर अतिरिक्त बाउन्सर हाताळू शकत नाही गोलंदाज. गोलंदाज स्ट्राईकवरती संदीप. चांगलं बॅटिंग मैदानामध्ये पाहायला पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती संदीप तयार. यावेळी देखील अप्रतिम बॉल वारंवारपणे पंचांच्याकडे विचारणा केली जाते, परंतु पंच सांगतायत की हा फेअर बॉल आहे, कारण की तुम्ही बॉलला जेव्हा फॉलो करता तेव्हा हा फेअर बॉल घोषित केला जातो. समोरील पंच आहेत ना, लेदर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. लेदर क्रिकेटचे प्रोफेशनल सामने त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. अनेक वर्ष त्यांना आम्ही पाहतो, परंतु समोर हे दोन्ही बॅट्समन तगडे बॅटर आहेत. दोन खेळाडूंच्या मध्ये पार्टनर कसे असावे याचं उत्तम उदाहरण. 58 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. यावेळी बॅकफुटवर जाऊन हा स्ट्रोक सजवलाय. सी कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल तर आलेली आहे, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. दरम्यान जर पाहिलं तर आपण जाऊया धावसंख्येकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 धावा. षटक 3 षटक या ठिकाणी संपन्न झालेली पाहायला मिळाली. धावसंख्या 59 धावा. यानंतरची मॅच एका बाजूला जर पाहिलं तर सनी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला डिझायर स्पोर्ट्स. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये या महत्वपूर्ण मॅचचा टॉस घेणार आहोत. माझ्यासोबत नक्कीच प्रशांत सर जुडले गेलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत करतो. खास मुंबईवरून ते या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आले ग्रामीण विभागामध्ये. आणि ग्रामीण क्रिकेट कसं असतं, ग्रामीण विभागातील हे खेळाडू कसे असतात, माणसं कशी असतात, ते देखील हे नेहमी येत असतात. यावर्षी देखील ते आले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जर पाहिलं तर स्क्रीनवरती हा संपूर्ण प्रेक्षक राज्य आपल्याला दाखवला जातोय, त्यांचं देखील कौतुक करतो. नाईट फॉर्मॅट आणि नाईट फॉर्मॅटमध्ये यात्रेच्या निमित्ताने सर्व आमच्या माता भगिनी देखील आलेल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हे संपूर्ण दृश्य आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून. अतिशय चांगलं क्लॅरिटी, क्लीन आणि क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेमध्ये अजिबात कोणती कमतरता ठेवलेली नाहीये. आयोजकांनी खूप मेहनत घेतली आणि आज या मेहनतीला यश आलेलं पाहायला मिळते. जातो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. आपल्याला स्क्रीनवरती जर पाहिलं तर हे संपूर्ण प्रेक्षक पाहायला मिळतात. 14 षटक महत्वपूर्ण षटक घेऊन कोण येते पाहूया. विनोद 14 षटक घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती विनोद आलेला पाहायला मिळतोय. समोर जर पाहायला मिळेल तर संदीप जो 11 चेंडूवरती 24 धावांची बहारदार खेळी सजवतोय. समोरचे प्रेक्षक आहेत, नक्कीच हात वरती करतात, एन्जॉय करतात. मालदन प्रीमियर लीग एन्जॉय करत असणारे हे सर्व प्रेक्षक राजाने संपूर्ण स्पर्धा डोक्यावरती घेतलेली आहे. फुल टॉस बॉल, परंतु प्रॉपर टाइम झालेला नाही. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चांगली फिल्डिंग, वाव काय फिल्डिंग आहे.
ग्रामीण विभागामध्ये शेताच्या मैदानावरती अशी फिल्डिंग करणं म्हणजे नॉट अ जोक. कारण आपण 360 मैदान असेल या मैदानावरती तुम्ही चांगली फिल्डिंग करू शकता, परंतु यावेळी स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं कारण चेंडू दिशा बदलत असतो. चांगला बॉल, वाव वाव काय बॉल आहे, मातीचा सुगंध दरवळत जाणारा एक परफ्यूम बॉल. वुडलँड स्पॉटच्या थोडासा पुढे पिचिंग झाला, तदनंतर नाकापासून चेंडू निघून गेला. सांगतोय की मातीचा सुगंध कसा असतो. एक तिखट बाउन्सर हाताळीला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पंचांचा कॉल, इट्स फायनल कॉल आहे. वन ऑफ द ओव्हर चेक करू का? येस, वन आपण या ठिकाणी चेक करतोय कारण व्यवस्था आहे. एवढी व्यवस्था असेल तर आम्ही थर्ड अंपायर घेऊ शकतो, काही अडचण नाही. येस, वन बाउन्स, वन ऑफ द ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. त्यानंतर जर पाहिलं तर पंच अतिशय हुशार आहेत, अतिशय अनुभवी आहेत. स्ट्रायकरवरती विनोद, फुल टॉस बॉल, परंतु प्रॉपर टाइम झालेला नाहीये. फ्लिक करायचा होता परंतु बॅटच्या आय थिंक स्टिकर एंड वरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. बॅटचा फेज थोडासा लवकर क्लोज झाला, तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या. चांगलं क्रिकेट म्हणजे ही जोडी या ठिकाणी तोडू शकलेली नाहीये. दोस्ती कशी असावी, संदीप आणि अमय सारखी काय पार्टनर आहेत, जबरदस्त पार्टनर. कॉलिंग अप्रतिम आहे, अप्रतिम. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल झाले, बॅक ऑफ द हँड. चांगला चेंडू हाताळला म्हणजे सेट बॅट्समनला थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय विनोदचं कौतुक करावं लागेल. यावेळी देखील क्लीन बोल्ड, 4 मुंड्या चित केला, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरणारा बॅट्समन तंबूच्या आशेला परत पाठवलेला पाहायला मिळाला विनोदच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी विनोदची डिझाईन. मैदानामध्ये कोण येतंय तर मालदन प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूची सर्वोच्च बोली लागली, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असलेला हा खेळाडू, हाच तो संकेत ज्याच्यावरती तब्बल 33,000 पॉइंट लागले, सर्वोच्च बोली लागली. हाच तो संकेत मोरे आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या आई वडिलांचं स्वप्न नक्कीच तो पूर्ण करेल कारण सातत्याने मेहनत आणि त्याचा खेळ. पहिल्याच बॉल वरती फटका सजवलाय, फेकी पहा, डायरेक्ट फेकी आणि बॅट्समन युटी आउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस होता, फ्लिक केलं, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू उडवला, कोणतीच चुकी केली नाही आणि बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. परंतु रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. परंतु जर पाहिलं तर जेव्हा स्लॉगचं षटक सुरू असतं आणि स्लॉगच्या षटकामध्ये कॉलिंग महत्वाची असते. कॉलिंग ही धाव जरी झाली नसती तरी चाललं असतं, परंतु यावेळी जर पाहिलं तर कॉलिंगचा अभाव आणि बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही. बॅट्समन बाद झाला. न्यू बॅटर येतो इनेट नंबर 4 वरती बॅटिंगसाठी. प्रथमेश शेजवळ इनेट नंबर 4 वरती बॅटिंग साठी आलेला पाहायला मिळतोय. काय स्पर्धा आहे, जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेने एक आदर्श या ठिकाणी ठेवलेला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला आम्ही या ठिकाणी एक विनंती करतो, खेळाडूंनी नक्कीच जर पाहिलं तर सर्व खेळाडूंनी वाईट व्यसनापासून दूर राहा मित्रांनो. आज अनेक तरुण वाईट व्यसनाच्या मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वाईट व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी जगतामध्ये अनेक तरुण या ठिकाणी अडकलेले आहेत. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 4 खेळाडू बाहेर राहतील, 5 खेळाडू राहणार नाहीत. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतलाय. तुम्ही वेळेचा निर्बंध, कडक सूचना पंचांच्या माध्यमातून कौतुक करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच एक अनोखा आदर्श ठेवलेला पाहायला मिळते. खेळाडूंना व्यसनापासून, मोबाईलच्या विळख्यापासून
दूर ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही मालदन प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करत असतो आणि एक मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीनं आज मालदन प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आज अनेक तरुण मुलं मोबाईलच्या वेक्यामध्ये वाईट व्यसनामध्ये अडकलेली असताना त्यांना बाहेर काढण्याचं काम अशा प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे. स्लोअर बाउन्सर जागा बनवून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझमच्या दिशेने खेळलेला पाहायला मिळेल. चेंडूने हलकावणे दिली, निघून गेला. यावेळी नक्कीच अनोखं दृश्य पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक एका बाजूला, चेंडू एका बाजूला. जबरदस्त दृश्य पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पहा अजून एक ऍक्शन रिप्ले पाहूया. चेंडू गेला एका बाजूला, तो त्या ठिकाणी पडला आणि चेंडूने दिशा बदलली. क्षेत्ररक्षक त्या बाजूला, चेंडू बांधाच्या या बाजूला. हाच तो ग्रामीण क्रिकेटचा थर आहे. हेच ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 66. श्रवण यादव गोलंदाज ट्रॅक वरती. नक्कीच यावेळी पाहिलं तर स्लोअर बाउन्सर हाताळायला पाहायला मिळाला. श्रवण यादव याच्या माध्यमातून 55 इट्स व्हाईट बॉल म्हणजे धावसंख्या जाऊन बसते 67. चांगली धावसंख्या बनवलेली आहे. मगाच्या सत्रामध्ये मगाच्या मॅच मध्ये फक्त 36 धावसंख्या आणि आता जर पाहिलं तर हे मैदान अतिशय जबरदस्त बनवलेलं आहे. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम बॉल, वाईड लाईन आणि गाईडलाईन धरून चेंडू रिलीज करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. श्रवण यादव अप्रतिम बॉल, भात्यातील स्टॉकचे चेंडू बाहेर काढतोय श्रवण. अप्रतिम गोलंदाजी श्रवणची पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट अचूक टप्प्यावरती भेदक बादचा चेंडू होता, नक्कीच सोडून दिलेला पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. बाहेरच्या चेंडूला कोणतीही छेडछाड केलेली नाहीये. हे सेन्सिबल क्रिकेट आहे, क्लासिकल क्रिकेट आहे. जे क्लासिकल खेळाडू असतात ते नक्कीच बाहेरच्या चेंडूला कोणतीही छेडछाड करत नाहीत. ऑन दी राईज फटके सजवणं थोडेसे स्टॉप करतात. त्याच पद्धतीने यावेळी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी नक्कीच स्विंग अँड मिस, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाणा. चेंडू स्लॉट मध्ये जरूर घ्यायचा होता, परंतु तदनंतर चेंडू थोडीशी दिशा बदललेली पाहायला मिळेल. लेग ब्रेक, फिंगर रोल झाले, गती परिवर्तन केली आणि गती परिवर्तनच्या जाळ्यामध्ये नक्कीच बॅट्समन बीट झालेलं पाहायला मिळाला. श्रवणचं नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 2 षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम केलं. यावेळी देखील स्लोअर बाउन्सर अगोदरच थोडासा पुढे आलेला पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीजच्या पुढे चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप निघून जातोय की काय? हो निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप निघून गेला. आला चौकार. डीजे काय स्पर्धा यार, जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. यावेळी देखील स्लोवर बॉम्सर वारंवारपणे स्लोवर बॉम्सर हाताळत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतो. विकेट सॅक्रिफाईस स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम यावेळी केलेलं पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल, तिसरा पंच. यस, रनआउटच्या सोबतमध्ये आमचं पॅनल या ठिकाणी बिझी राहत असताना पाहायला मिळेल. स्क्रीनवरती आम्ही थोड्याच वेळामध्ये निर्णय कळवू, परंतु व्हाईट बॉल या ठिकाणी फिक्स आहे. कारण पंच जर पाहिलं तर थोडीशी कन्फ्युजन मध्ये पाहायला मिळाले आणि अतिशय योग्य कॉल आहे. कारण की अशा वेळेला कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये आणि व्यवस्था अतिशय चांगली आहे. त्यामुळे नो डाऊट यस, बरोबर कॉल आहे. कारण की हा जर पाहिलं तर क्रुशियल मुवमेंट होती आणि अशा वेळेला तिसऱ्या पंचाची भूमिका म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी. आणि टेनिस क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी अतिशय जबरदस्त मिळणार. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. यावेळी फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल केलाय. चेंडू निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर आलाय. हाय अँड हँडसम षटकार. नक्कीच ही मेजवानी होती, तर ही एक अतिशय जबरदस्त मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली. सर्व मान्यवर येत आहेत, त्याचबरोबर
भरत जाधव सर देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर क्रिकेट खेळले. थोडंसं तब्येतीची त्यांना नक्कीच जर पाहिलं तर काही अडचणी आल्या तरी देखील पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये ते मैदानावरती आलेले पाहायला मिळतात. भरत जाधव सर आपल्या विभागातील एक गोड आवाज, हक्काचा आवाज, आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे ऑफिशियल कॉमेंटेटर भरत जाधव सर, श्रीकांत साबळे सर ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. आणि मालदान गावांचं अतिशय चांगलं प्रेम आहे, त्याचमुळे हे समालोचक आज जर पाहिलं तर अतिशय चांगली स्पर्धा कव्हर करत आहेत. भरत आणि श्रीकांतची जोडी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. यस, व्हाइस ऑफ मालदान. आणि हे जेव्हा जिथे जिथे कॉमेंट्रीला जातात, व्हाइस ऑफ द मालदान. चेक. यस, थँक्यू चेक सर. करतोय आम्ही. इट्स व्हाईट बॉल. येस, नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पॅनल बिझी होतो आणि तदनंतर हा कॉल आला की हा व्हाईट बॉल आहे. चेक. या ठिकाणी जाधववाडी गावचे सुपुत्र आदरणीय दिलीप यशवंत जाधव साहेब ओमकार इलेक्ट्रिक यांच्या माध्यमातून मिक्सर दिलेला आहे. तो मिक्सर असेल पुरुषांसाठी. ज्या पुरुषाची नाव त्या चिठ्ठीमध्ये येईल त्यांना हा मिक्सर दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर 10 पैठणी साड्या आहेत. संस्थापक राहुलदादा पेंडाकर यांच्याकडून 5 साड्या आणि गुंजाळकर यांच्याकडून 5 साड्या, त्यांचा देखील चिठ्ठ्या काढल्या. महिला वर्गांना विनंती असेल, आपण आपली नावं कॉम बॉक्स मध्ये येऊन चिठ्ठीच्या स्वरूपात द्यायचे आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद मारुती सरांच्या दिशेने. सर, थँक्यू सर. दरम्यान मैदानामध्ये पाहिलं तर रणनीच्या स्वरूपामध्ये बॅट्समन या ठिकाणी बाद झालेला आहे. या चेंडूवरती 4 धावा आहेत का सर? 4 धावा या चेंडूवरती आपण ऍड केलेल्या आहेत. आणि जर पाहिलं तर 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 85, जिंकण्यासाठी 86 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्याची, या 2 सामन्याचं धावतं समालोचन करण्याची संधी मालदान प्रीमियर लीगने, त्याचबरोबर भरत जाधव सर, श्रीकांत साबळे सरांनी मला उपलब्ध करून दिली. प्रशांत सरांचं देखील अतिशय चांगलं जुगलबंदी पाहायला मिळाली. चला लाईनअप मध्ये बाहेर यायचंय ही विनंती, हा नियम आहे मालदान प्रीमियर लीगचा. प्रशांत सरांच्या सोबत नक्कीच या ठिकाणी समालोचन करण्यासाठी खूप मजा आली. या ठिकाणी या मालदान प्रीमियर लीगचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मारुती चोरगे, रणवीर स्पोर्ट्स पॅनल उंडाळे आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी रजा घेतो. या स्पर्धेसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. असंच चांगलं क्रिकेट खेळत रहा. मालदान प्रीमियर लीगला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय शिवराय, जय क्रिकेट. यस, थँक्यू सो मच मारुती सर. आपण आलात, आपला गोड आवाजानं इथल्या प्रेक्षकांना अगदी आपण बांधून ठेवलं, त्याबद्दल आपलं विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. याच्या नंतरची होणारी मॅच, विनंती आहे दोन्ही टीम आपण टॉससाठी यायचं आहे. टीम डिझायर स्पोर्ट आणि टीम सनी स्पोर्ट, आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच या. विनंती असेल व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आणि व्हॉइस ऑफ कराड मारुती चोरगे सर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सन्मान चिन्ह त्यांना देऊन या स्पर्धेची जी शोभा वाढली त्यांच्या आवाजाने. कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे या क्रीडांगणाची यांच्या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि आदरणीय प्रतापरावजी काळे साहेब मालदानच्या हक्क मैदान चे ते मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. त्याचबरोबर सामना चालू करा प्लीज. आम्ही व्यासपीठाचं काम सांभाळू. प्लीज सामना चालू करा. नेक्स्ट टीम. त्याचबरोबर मी विनंती करतो
व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र मारुती सर, रणवीर पॅनलचे ते सर्व आहेत. त्याचबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे समालोचक आहेत, त्यापैकी हे एक समालोचक आहेत. मारुती सर, तुम्ही ते आला. तुमच्यासाठी त्याचबरोबर एक गोड आठवण आमच्या कमिटीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून दिली जाते, तुम्ही ती स्वीकारावी. तुम्ही कॉल करा. बरं मारुती सर, तुम्ही ते आला. नाईटची स्पर्धा ग्रामीण मध्ये सर्वात जास्त टुर्नामेंट सातारा, कोल्हापूर, सांगली विभागामध्ये सर्वात जास्त टुर्नामेंट हे करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. स्पर्धा ग्रामीणला होत नाही आणि आजचे आयोजन तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे आम्हाला. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं महत्वानं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेविषयी दोनच शब्द की सातारा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यामधील ग्रामीण विभागामध्ये अशी प्रोफेशनल टुर्नामेंट जर कोण ऑर्गनायझेशन करत असेल तर मालदन प्रीमियर लीग. आणि या मालदन प्रीमियर लीगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी असेल, बरोबर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील. स्पर्धेमध्ये कोणती कमतरता भरत जाधव सर, श्रीकांत सर तुम्ही या ठिकाणी ठेवलेली नाही. अध्यक्ष साहेब तुम्ही अतिशय छोटं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. कारण की असं नियोजन मी बऱ्याच वेळा या ठिकाणी ग्रामीण पाहत नाही. आणि मालदन सारखं छोटंसं गाव आणि छोट्याशा गावामध्ये गावासाठी एवढी चांगली टुर्नामेंट म्हणजे अशक्य आहे. आणि अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवली. जर पाहिलं तर खूप मेहनत घेतली, जवळजवळ 5-6 महिने या स्पर्धेची या ठिकाणी तयारी करावी लागते मित्रांनो. कारण छोटं मायक्रो प्लॅनिंग केलं, अतिशय चांगला फ्लड लाईट्स, चमचमली ट्रॉफी, त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर ही स्क्रीन, त्याचबरोबर कूलर, भव्य दिव्य व्यासपीठ, प्रोफेशनल कॉमेंट्रेटर, डीजे सिस्टीम, जबरदस्त पंच. आणि या स्पर्धेचं अध्यक्ष साहेब कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अशी स्पर्धा यापुढे देखील सुरू राहावी अशी मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो, खेळाडूंना देखील शुभेच्छा देतो. तर नक्कीच या ठिकाणी आमची मी रजा घेतो. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. मारुती सर आपण आलात आणि या स्पर्धेला आपल्या बहारदार वाणीने आपण शोभा वाढवलीत. आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. डिझायर स्पोर्ट आणि सनी स्पोर्ट या दोन संघामध्ये टॉस आपण करत आहोत. मारुती सर आपल्याच शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. तर वळूयात मॅचकडे. आपण पहिलं षटक, मोठं असं टार्गेट, स्ट्रायकिंग एंडवरती गुंजाळ आणि पहिला चेंड. काय घडतंय इथे? उत्कृष्ट असं टोला चेंडू आहे, तितकं चांगलं असं क्षेत्ररक्षण, मोठा मासा गळाला लागतोय. डीजे विनोद रणम घ्यायचं आपल्याला इथे. मात्र पहिल्या चेंडूवरती खूप मोठा झटका मिळालेला आहे साई स्पोर्ट्स या संघाला. त्यांचा स्ट्रायकिंग जो बॅट्समन आहे सगळ्यात रणधुरंदर, तो पॅव्हेलियन मध्ये परततोय. चेक. मी विनंती करतो फिलॉसॉफी माधुरीताई, प्रतापराव काळे, क्रीडा नगरीचे सर्व आदरणीय जगदीश दादा, आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करूयात. आणि सोबत मारुती सरांनी देखील जोडायचं ही विनंती असेल. जगदीश दादा या प्लीज. इथे टॉस केला जातो. एका बाजूला सनी स्पोर्ट्स जबरदस्त लय मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट डिझायर स्पोर्ट्स. इथे टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? ओके, सनी स्पोर्ट्सचा कॉल आहे कॅप्टन विनोद यांचा. कॅप्टन विनोद यांचा कॉल आहे. मारुती सर प्लीज स्विंग दी कॉइन. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. काटा आहे. तुमचे मित्रांनी टॉस उडवला आणि मित्रच टॉस जिंकलेला आहे. सुरेश, निर्णय खूप महत्वाचा असेल, काय निर्णय घेतोयस? प्रथम फलंदाजी करू. टॉस जिंकलोय 3 वेळा. बॅटिंग करू पहिल्यांदा, जास्त रन बनवून पुढच्या टीमला प्रेशराईज करायचा प्रयत्न करू.
क्रुशल मुकाबला आहे. तू प्रथम बॅटिंग घेतलेली आहेस. पॉवर प्ले किती महत्वाचा असेल, तिथे किती धावा तू जमवशील? पॉवर प्ले विशाल बा आणि शेखरनं जर स्टार्ट चांगला दिला, स्वतः मी बॅटिंग करून 60-65 रन झाले तर मॅच चांगली करण्याचा प्रयत्न करू. मी 2 मध्ये 1 जिंकलो 1 हारलो. ही नॉकआउटचीच मॅच आहे. लीगला प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. ही जर मॅच लॉस झालो तर स्पर्धेतलं आव्हान संपण्याची, नाही तर जर तर वर आहे. ही मॅच जिंकलो तर फुल कॉन्फिडन्स आहे पुढल्या 2 मॅच मिळून. मागल्या वर्षी मी फर्स्ट विनर आहे. ह्या वर्षी पण मी वरती जाण्याचा 100% ह्या टीममध्ये परफॉर्मन्स करू. डिझायरमध्ये 1 वेळा जिंकलेलो आहे सेकंड इयरला, यंदाही प्रयत्न करू. मागली मॅच आमच्या थोडा घाईघाईनं तापातापीत गेलेलं आहे. 12 बॉल 36ची मॅच हारलो आहे. जरा नाराज तर आहे, पण यावेळी पूर्ण सपोर्ट करून मॅच विन करणार. 100% देईन, काय होईल ते होईल. थँक्यू सो मच. खूप छान बोललास तू विनोद दादा. स्थितीत आहे नाहीये, वाढली, तुमची देखील तीच स्थिती आहे. काय सांगाल? बॉलिंग करायची आहे. हो, आता आव्हान तर आहेच आहे याचं. बहुतेक एक चांगली प्रतीची बॉलिंग करण्याची गरज आहे आता आम्हाला, आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि आमच्यासाठी पण सारखीच संधी आहे. जसे सुरेशने बोलला की त्यांचं जसं आहे की एक मॅच जिंकले आणि 1 मॅच हारले, तसं आमचं देखील आहे. आम्ही 1 मॅच जिंकलो आणि 1 मॅच हारलो आहे. आणि आता आम्हाला ही जिंकायचीच आहे केलं की, आणि यांनी एक स्पर्धेमध्ये एक आमचं काहीतरी अस्तित्व आहे आम्हाला दाखवण्याची एक संधी राहील. लास्ट क्वेश्चन असेल तुमच्याकडे. विनोद दादा, मालदन प्रीमियर लीग आणि रनआउट हे जे कोड आहे ते सुटलेलं नाहीये गेली 4 वर्ष. आज इथून पुढे काय असेल त्या कोड्याचं सूत्र कशा प्रकारे हलवाल? नाही, मुळात ॲक्च्युली मी नेहमी ज्यावेळी बॅटिंगला येतो, मी माझा जो कलिग असतो त्याला मी नेहमी ॲक्च्युली सांगत असतो की काही झालं कसाही आऊट हो, पण रनआउट झालाच नाही पाहिजे. कुठलाही बॅट्समन आहे ना, बऱ्याच वेळेला आपण बरीच मेहनत करतो, बरंच काही करतो, पण असा रनआउट होणं नाही, एक एकदम लागलेला एक काळिंबाच आहे क्रिकेटमध्ये. पण तो का होईना की तो क्रिकेटचा एक भाग आहे, तो आपल्याला करावा लागतो. पण नेहमीच मी प्रयत्न करत असतो. पण पुन्हा एकदा ह्या पूर्वीच्या मॅचमध्ये जसं की तुझ्यासोबतच ती मॅच होती, आणि तो खरंच दुर्दैवी क्षण होता ज्या ठिकाणी अतुलने मला कॉल दिलेला. तो कॉल बहुतेक कदाचित आमचा मिसकम्युनिकेशन म्हणता येईल यामध्ये. मला जो तो कळाला असता आणि मी स्वतःच रोखलं असतं तर कदाचित बहुतेक ती स्थिती वेगळी असते, आणि कदाचित त्या मॅचचा निर्णय पण असता ना, तो कदाचित बदलला असता. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस झाला आदरणीय जगदीश दादा आणि मारुती सर यांच्या, आणि ते टॉस जिंकला डिझायर स्पोर्ट्सचा धुरंधर कर्णधार सुरेश याने, आणि टॉस जिंकून त्याने बॅटिंगचा निर्णय घेतला. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती आदरणीय नितीनजी काळे पुरस्कृत मालदन प्रीमियर लीग. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 14. पहिल्याच षटकामध्ये आपण मोठी विकेट पाहिली, पण त्यानंतर विनोदकडून कमबॅक पाहिलं. 1 चौकार 1 षटकार. आता स्ट्रायकिंग एंडवरती दिसतोय आपल्याला मयूर. या मॅच मध्ये तरी त्याला हात खोलण्याची संधी आतापर्यंत मिळालेली नाही. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय प्रथमेश, त्याचा पहिला चेंडू. सामना करेल मयूर. एक चांगला टप्प्याचा चेंडू इथे. यावेळी मात्र मयूरला जागीच खेळून ठेवायचं काम बॉलरने केलंय. जो डोक्यात अभ्यास होता तोच तसाच खेळपट्टीवरती दाखवून दिलेला आहे. दुसरा चेंडू. सामना करेल मयूर. प्रथमेशचं नक्कीच कौतुक या पहिल्या चेंडूसाठी. आता दुसरा चेंडू. नक्की तसाच टप्पा येतो की काही व्हेरिएशन पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू. पंचांकडे नक्कीच विनोदचं काही अपील, परंतु ते फेटाळून लावलेलं आहे. म्हणजेच दुसरा चेंडू देखील निर्धाव काढण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 डॉट चेंडूचं प्रेशर. तिसरा चेंडू. यावेळी मात्र टोळला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव काढण्यात यश आलेलं आहे. दुसरी धाव निघणार का? कॉलिंग. हो, तर दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. तर आतापर्यंतचे 3 चेंडू व्यवस्थित पद्धतीने हाताळलेले आहेत. अवघ्या 3 चेंडूमध्ये फक्त या चेंडूवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रथमेशाचा पुढचा चेंडू. सामना करेल मयूर. फुलटॉस चेंडू. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात.
3 क्षेत्ररक्षक मात्र गफलत झालेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या 2 धावानंतर धाव संख्या जाते ती 1 18. फार मोठा असा टार्गेट आहे, त्यामुळे 1-2 या सोबत मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच इथे साई स्पोर्टला थोडीशी रिस्क घ्यावी लागणार आणि ती रिस्क घेणार कोण हा प्रश्न. इथे मात्र रिस्क से तो इश्क है आणि हे म्हणत आलेला आहे हा दणदणीत षटकार डीजे. बाउंड्रीच्या बाजूला ती नक्कीच खाली घ्यायची आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ वरती जी 2 व्हीलर आहे दादा, ती 2 व्हीलर तुम्ही खाली घ्या. बापू बापू 2 व्हीलर खालती घ्यायला सांगा दादांना प्लीज. 2 व्हीलर दादा खाली घ्या. धन्यवाद. असंच तुमचं योगदान राहून द्या MPL साठी. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सूरज जमदाडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला. उर्वरित सामने जर निर्धारित वेळेत खेळायचे आहेत तर वेळेचं गणित अनिर्वाह्य आहे आपल्या सगळ्यांसाठी. संघमालक, कप्तान आणि सर्व खेळाडू यांनी या वेळेच्या गणिताकडे लक्ष द्यायचं आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय योगेश याला. आत्ता मात्र स्ट्राइक विनोद याच्याकडे आहे. गेल्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार ज्याच्या बॅट म्हणून आपण पाहिला होता तो विनोद सामना करेल योगेश याला. योगेश वर्सेस विनोद, विनोद वर्सेस योगेश. सामन्यातला सामना काय रंग चढवतो ते नक्कीच पाहण्यासाठी उत्सुकता वाढलेली. योगेशाचा पहिला चेंडू. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी. बॉल पडल्यानंतर तो उधळलेला नाहीये, त्यामुळे काहीतरी कन्फ्युजन. विनोद यांचा अपील पंचांकडे. मात्र ते अपील फेटाळून लावलेलं आहे आणि सर्व खेळाडूंनी हे लक्षात घ्यायचंय. पंचांचा निर्णय हा अंतिम. अच्छा, या रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच प्रशांत कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रशांत सुतार यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही आलात सर. एक वेगळी रोषणाई लागलेली आहे इथे या डे नाईट स्पर्धेमध्ये. हॉलिजनच्या प्रकाशात झगमगाट तुमचं स्वागत आहे. यावं तुम्ही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सुजित काळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर तुमचं देखील मनस्थ स्वागत. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी लागलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही रोनक आहे या स्पर्धेची.
MPL मार्दर प्रीमियर लीग डे नाईट भव्य स्पर्धा तर कॉल आलेला आहे फेअर डिलिव्हरीचा. चला पुढचा चेंडू. यावेळी मात्र थोडासा शॉर्ट चेंडू टोलावून काढलेला आहे. मात्र एका धावेवरती संतुष्टी मानावी लागणार आहे. नक्कीच गेल्या षटकामध्ये एक चांगलं असं कनेक्शन झालं होतं विनोदचं. मात्र यावेळी कनेक्शन करताना थोडासा तो स्ट्रगल करतानाचा दिसतोय. मयूर यावेळी टोलाला चेंडू. मयूरने क्षेत्ररक्षक तैनात. पाहूयात काय घडतंय. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. यस, दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. आणि या 2 धावेनंतर धावसंख्या जाते ती 28, क्षमा असावी 29. तीन चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत ह्या षटकाचा. यावेळी मात्र चांगलं कनेक्शन मयूर याचं आहे आणि येतोय दणदणीत षटकार डीजे. आणि मयूर याचं हे षटक नक्कीच साई स्पोर्ट्ससाठी एक उमेदीचं किरण घेऊन आलंय. अजूनही सामन्यात दमखम आहे. विनोद आणि मयूर हे दोघंही मातब्बर खेळाडू आताही खेळपट्टीवरती खेळतायत. मालदन प्रीमियर लीग साठी मालदन आणि मालदन पंचक्रोशीतील महिला वर्ग आता नव्याने आलेत. त्या महिला वर्गांना विनंती असेल आपण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपली नावं द्यायची आहेत. ज्या ठिकाणी चिठ्ठी काढली जाईल संस्थापक राहुलजी पेंढारकर साहेब यांच्याकडून 10 पैठणी आणि गुंजाळकर कापड दुकान आदरणीय रमेशजी गुंजाळकर साहेब यांच्याकडून 4 पैठणी दिल्या जातील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग मार्क वरती मयूर. सामन्यातला सामना. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसतोय. मात्र या सामन्यातल्या सामन्यात विजय मात्र गोलंदाजाचा होतोय कारण शेवटचा चेंडू देखील निर्धाव काढण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. मालदन प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वाला आवर्जून सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय जे संजयजी मोरे साहेब, चेअरमन दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था विंग साहेबांचं कमिटीच्या वतीने अगदी मनापासून स्वागत. अध्यक्ष हेमंतजी काळेसर साहेब या ठिकाणी स्वागत करतायत. मालदन प्रीमियर लीग कमिटी, सर्व संघमालक, खेळाडू, उपस्थित क्रीडा रसिक या सर्वांच्या वतीनं साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तीन षटकांमध्ये 37 धावा. त्याचबरोबर सन्मान्य श्री सूरजजी जमदाडे साहेब, चेअरमन वैभव लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कराड साहेबांचं कमिटीच्या वतीनं सर्व उपस्थितांच्या वतीनं स्वागत होत आहे. या स्वागताचा साहेब आपण स्वीकार करावा. सन्मान्य श्री सूरजजी जमदाडे साहेब, चेअरमन वैभव लक्ष्मी पतसंस्था कराड साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर धाव संख्या झालेली आहे 38. नक्कीच मोठं असं टार्गेट चेस करायचंय आता. मात्र नक्कीच फटके नाहीत तर चपराकी
पेटाऱ्यातनं खोदून हेलिकॉप्टर शॉट आपल्याला इथे काढावा लागेल मयूरला, नाहीतर विनोदला देखील पुढाकार घ्यावा लागेल. संदीप आपलं संपूर्णपणे असणारं एक्सपिरियन्स इथे झोकून देताना प्रत्येक चेंडूत वेगळं व्हेरिएशन. चांगला चेंडू तितका चांगला सन्मान, पण हा वेळ सन्मान देण्याचा नाहीये, हा वेळ आहे मोठ्या फटकांचा. जर आपल्याला सामन्यात टिकून राहायचंय तर चांगलं कनेक्शन शोधावं लागेल, फुटवर्क दाखवावं लागेल. संदीप याचा पुढचा चेंडू यावेळी मात्र पेटाऱ्यातनं 6 शोधून काढलाय. येतोय दणदणीत षटकार डीजे. चारावर 41 अर्थात 41 या आकड्यावरती 45 क्षमस्व. धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. संदीप नक्कीच पाहणी करतोय, कुठे क्षेत्ररक्षण तैनात केलाय, त्या पद्धतीने टप्पा टाकेल तो. यावेळी मात्र संदीपने विनोदला क्लीन मोल्ड केलेला आहे. धन्यवाद विजय सर. हे पहा, मालदन पंचक्रोशीतील ही उभारलेली मोठी स्पर्धा मालदन प्रीमियर लीग कैलासवासी सो माधुरीताई प्रतापराव काळे नगरीमध्ये अगदी लाईट्समध्ये झगमगत्या दिव्यामध्ये चमकते. परंतु खऱ्या अर्थानं नितीन दादांचं मी कौतुक करेल. सर्व महिला वर्गांसाठी नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य आदरणीय नितीनजी काळे देशमुख साहेब आपल्या गावातील असा सुपुत्र ज्याने या महिलांसाठी आणि या नवयुवकांसाठी ग्रामासाठी खूप काही केलं. स्वतः महिला कक्षामध्ये जात आहेत आणि जे बक्षीस आपल्यासाठी आहे त्या बक्षिसांची नावं घेतली जात आहेत आणि त्याचबरोबर सर्वांना नमस्कार करतायत, आभार व्यक्त करतायत की तुम्ही इथे आला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. तर चिठ्ठ्यांवरती जे नावं घेत आहेत आपली मंडळी, लक्षात घ्या मुलींची देखील नावं घ्यायची आहेत, फक्त लेडीज असं नाहीये. संपूर्ण जर आपल्या माता भगिनी आहे, आजी आहे, आत्या, काकी, मावशी, छोटी एखादी मुलगी आहे ती मॅच बघायला येते तर आपल्याला सगळ्यांची नावं घ्यायची आहेत, कोणालाही वगळायचं नाहीये, लक्षात घ्या. नक्कीच मयूरच्या बॅटेतून आपल्याला बॅक टू बॅक KL राहुल स्टाईल मध्ये 2 सिक्सेस पाहायला मिळाले. 5 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र कमबॅक केलाय. मयूरला जागीच बांधून ठेवायचं काम केलंय. तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता स्वतः नितीन दादा स्टँड मध्ये बसलेत आणि आमच्या माता भगिनी आई बहीण यांच्या सोबत या मॅच एन्जॉय करतायत. तुम्ही इथे आला याबद्दल आभार व्यक्त करताय. तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहू शकतात महिलांसाठी खूप साऱ्या बक्षिस ठेवली गेलेली आहेत आणि त्यासाठी गेलं तर आपल्या मातीत घडलेला हिरा नव्हे तर हे कोहिनूर आहेत. आदरणीय पंचायत समिती सदस्य आमचे नितीन दादा काळे, पहा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी आजोबा आले त्यांच्या सोबत ते बसलेले आहेत आणि या मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता शेतकरी पुत्र आदरणीय दत्तात्रेयजी काळे साहेब, आमचे लाडके बापू. आणि पहा साधं भोळे व्यक्तिमत्व.
कॅमेरामॅन थोडासा अगदी साधं भोळं व्यक्तिमत्व, गावातील अभाळ उद्र असो, सर्वांच्या मध्ये आपल्या वडिलांचं चित्र पाहणारे, गावातील प्रत्येक युवकांच्या वयोवृद्धांच्या पाठीशी उभं राहणारे, खास करून महिला वर्गांसाठी देखील खूप सारं दादांचं योगदान राहिलं आहे. आणि नक्कीच एके दिवशी महिलांसाठी अशा प्रकारे सजलेला कोणता ना कोणता तरी खेळ दादा नक्कीच घेऊन येतील, कारण की दादांचं ते स्वप्न आहे. फक्त मुलं नाही आहेत, फक्त पुरुष नाही आहे, आमच्या माता भगिनी, आई जिजाऊंच्या लेकी यांच्यासाठी देखील मी नक्कीच काहीतरी घेऊन येईल. साधं बोळ व्यक्तिमत्व. खरंच मी मालदन प्रीमियर लीगची संपूर्ण कमिटी, आमचे अध्यक्ष असतील हेमंतजी काळे साहेब, त्याचबरोबर संस्थापक राहुल दादा, गेल्या 5 वर्षापूर्वी स्वप्न बघितलं होतं या मातीमध्ये, कैलासवासी सो माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरीमध्ये. आणि क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात अगदी दिवसा झाली होती, आणि त्यानंतर दादांचा एक शब्द आला की मुलं दिवसभर उन्हात खेळतात, त्याच्यापेक्षा आपण नाईटला स्पर्धा भरवू. कमिटीशी ते बोलले, हेमंत सरांशी, राहुल दादांशी, संपूर्ण कमिटी, गुंजाळकर साहेबांशी आणि आमची इतर संपूर्ण कमिटी, कोणताही कमिटी मेंबर कमी नाहीये, सगळ्यांनी